हॅलो स्टुडंट्स, बायोचं टेक्स्टबुक बघितल्यानंतर सगळ्यात पहिले काय येतो? कंटाळा येतो. मोटिवेशन तर लांबचीच गोष्ट आहे आणि ते टेक्स्टबुक वाचायचं म्हटलं तर अजून जास्त कंटाळा येतो. नेमकं बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम झाला असा आहे की बायोचं टेक्स्टबुक वाचायचंय, पण नेमकं सुरुवात कुठून करू हेच कळत नाहीये. तर बायोलॉजी हा सब्जेक्ट इंटेलिजन्सचा नाहीये, हा सब्जेक्ट स्ट्रॅटेजीचा आहे. तुमच्याकडे जर प्रॉपर स्ट्रॅटेजी असेल तर जवळपास 350 पेजेस बायोच्या टेक्स्टबुकमध्ये आहे. ते सुद्धा तुम्ही कम्फर्टेबली पूर्ण न रीड करता बायोच्या पेपरमध्ये आउट ऑफ 70 40 टू 50 मार्क्स हे त्या ठिकाणी मिळवू शकता. आता या स्ट्रॅटेजीसाठी तुम्हाला हा व्हिडिओ व्यवस्थितपणे बघायचा आहे आणि बघितल्यानंतर सोडून नाही द्यायचा, तो इम्प्लिमेंट करायचा आहे, त्याप्रमाणे वर्क पण करायचं आहे. ओके, सो आता बायो हा थिअरी सब्जेक्ट आहे, पण बेटा त्यासोबतच तो एक स्कोरिंग सब्जेक्ट पण आहे आणि लकीली तुम्हाला बायोच्या पेपरसाठी सुट्ट्याही मिळालेल्या आहेत. जवळपास 3 दिवसांच्या सुट्ट्या आपण प्रॉपरली युटिलाइज करून सुद्धा बायोमध्ये स्कोर कसा आणू शकतो? तर सगळ्यात पहिले सर्व विद्यार्थी चूक काय करतात? सिलेबसमध्ये जे मोठे मोठे चॅप्टर्स आहेत ते अगोदर कंप्लीट करायला घेतात. नाही, तिथेच तुमचं मोटिवेशन संपून जातं. कारण की तो मोठा चॅप्टर असल्यामुळे त्याला कंप्लीट करायला वेळ जास्त जातो. वेळ जास्त गेला की आपलं टेन्शन वाढतं, प्रेशर वाढतं, आपण पॅनिक होतो आणि त्याचा परिणाम मग इतर ज्या सोप्या सोप्या गोष्टी त्याच्यावर होतो. सगळ्यात पहिले आपल्याला मोटिवेशनसाठी थोडंसं आपल्या ब्रेनला ऍक्टिव्हेट करणं गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला सगळ्यात पहिले रेकमेंड करेल एक 8 मार्काचा पॉईंट आणि तो म्हणजे डायग्राम्स. तुम्हाला बेटा सगळ्यात पहिले तुमच्या सिलेबसमध्ये ज्या इम्पॉर्टंट डायग्राम्स आहेत त्या व्यवस्थितपणे कंप्लीट करायच्या आहे. आता या इम्पॉर्टंट डायग्राम्स कुठले आहेत? यात मी जे जे डिस्कस करणार आहे याच्या सर्व इम्पॉर्टंट लिंक्स म्हणजे हे तुम्हाला कंप्लीट करण्यासाठी लागणारं जे मटेरियल आहे ते सगळं प्रोव्हाइड मिळेल. सगळं प्रोव्हाइड करणार आहे व्हिडिओच्या शेवटी. फक्त आता समजून घ्या की आपल्याला जायचं कसं आहे पुढे. सगळ्यात पहिले आपण काय करणार बेटा? डायग्राम्स करणार. कारण डायग्राम्स मिनिमम आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये 8 मार्काला त्या ठिकाणी येत असतात. कधी कधी डायरेक्ट डायग्राम ड्रॉ करायला येतात, कधी कधी डायग्राम दिलेली असते त्याचे लेबल्स करायचे असतात आणि जे मोठे मोठे क्वेश्चन्स असतात 3 आणि 4 मार्काचे त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस आपल्याला डायग्राम ड्रॉ करायची असते. सो 8 मार्क तुम्हाला डायग्राम देऊन जाईल आणि डायग्राम्स कंप्लीट करायला तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. तुमचा ब्रेनही थोडासा ऍक्टिव्हेट होईल. डायग्रामचा कंटाळा येत असेल तर बेटा आता कंटाळा करून चालणार नाही, थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल. कारण प्रॅक्टिस मेक्स मॅन अँड विमेन परफेक्ट. हा, दोघांनाही परफेक्ट करतं. तर सगळ्यात पहिली गोष्ट कुठली करायची? तुम्हाला डायग्राम्स करायची आहे. मी फटाफट का बोलतोय? कारण मला तुमचा जास्त वेळ नाही घ्यायचा आहे. फटाफट आपल्याला हा व्हिडिओ कंप्लीट करायचा, ही स्ट्रॅटेजी समजून घ्यायची. सगळ्यात 2 नंबरची स्ट्रॅटेजी कुठली असणार आहे? तर बोर्ड पेपर्स. बेटा बोर्ड पेपर्स हे तुम्हाला व्यवस्थितपणे बघून ठेवायचे. कुठून बघायचे? 2022 पासून बघा. 2022, 23, 24, 25 आणि कुठले कुठले बघायचे? तर 2 वेळेस पेपर होतो बोर्डाचा. एकदा होतो बेटा फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि एकदा होतो जुलै महिन्यामध्ये. ह्या दोघंही क्वेश्चन पेपर्स बघायचे. जास्त स्पेसिफिक सांगायचं झालं तर 2022, 23, 24, 25 फेब्रुवारी आणि जुलै म्हणजे साधारणपणे 8 क्वेश्चन पेपर्स बोर्डाचे आहेत. त्या तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थितपणे बघायचं. आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की या बोर्डाचे क्वेश्चन पेपर्स आम्हाला कुठे मिळतील? तर बेटा याही तुम्हाला माझं ऍप्लिकेशन आहे दिगंबर माळी नावाने. त्या ऍप्लिकेशनमध्ये या 8ही क्वेश्चन पेपर्स एकाच ठिकाणी भेटतील. ते तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा. तुमच्या आजूबाजूला कुठे झेरॉक्सचं दुकान असेल तिथे जाऊन ते प्रिंट करून घ्या आणि त्यातून बघा. त्यात तुमचा थोडा वेळ जाईल. त्यात बघा की क्वेश्चन्स नेमका आता बोर्ड कसं विचारतं. कारण बोर्ड आता आधीसारखे कन्व्हेन्शनल क्वेश्चन्स नाही विचारत, थोडं स्मार्ट क्वेश्चन्स विचारतं. म्हणजे बोर्डाने काय केलं? डिफरन्स विचारायचं असेल तर डिफरन्स देऊन टाकत नाही, डायरेक्ट पॉईंट्स देतं की या पॉईंटवरती डिफरन्स लिहा. राईट, म्हणजे फॉर एक्झाम्पल सिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम आणि पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम जर कंप्लीट करायचं असेल तर सरळ नाही विचारणार. ते विचारेल की याचा इफेक्ट बीपीवर कसा होतो, याचा इफेक्ट युरिनरी ब्लॅडरवर कसा होतो. तर असे पॉईंट वाईज क्वेश्चन्स तुम्हाला त्या ठिकाणी कळतील जेव्हा तुम्ही क्वेश्चन पेपर्स बघणार. आणि त्याला वेळ जाईल तुमचा, अर्धा 1 तास जाईल. पण त्या क्वेश्चन पेपर्स बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की क्वेश्चन्स कसे विचारले जात आहेत, आपण कशा पद्धतीने तयारी केली म्हणजे आपल्याला फायदा होऊ शकतो. सो किती क्वेश्चन पेपर सांगितले मी? 8 क्वेश्चन पेपर सांगितले. 22, 23, 24, 25 फेब्रुवारी आणि जुलै. या सगळ्या क्वेश्चन पेपर्स तुम्हाला एकाच फोल्डरमध्ये मिळून जातील माझ्या ऍप्लिकेशनवरती. त्या फ्रीली अवेलेबल आहे. फ्री स्टडी मटेरियलमध्ये तुम्ही जर गेले तर तिथे तुम्हाला ते डाउनलोड करता येतील. ओके, ते डाउनलोड करा आणि पुढे सारखा. याच्यानंतर तिसरी स्टेप काय असणार आहे बेटा? तिसरी स्टेप असणार आहे तुम्हाला आता थोडासा कॉन्फिडन्स आला, तुमच्या डायग्रामचे 8 मार्क्स झाले, क्वेश्चन्स कसे येतात तेही कळालं. आता आपल्याला सरकायचं आहे बेटा पुढे स्मॉल चॅप्टर्स पासून. आपल्या सिलेबसमधले जे स्मॉल चॅप्टर्स आहेत ना बेटा, त्या स्मॉल चॅप्टर पासून सुरुवात करायचं. बऱ्याच वेळेस आपण छोट्या छोट्या गोष्टी इग्नोर करतो, पण एक मोठं जहाज बुडवण्यासाठी एक छोटंसं होल इनफ आहे. एका मोठ्या हत्तीला खाली पाडण्यासाठी एक छोटीशी मुंगी जबाबदार आहे. तसंच बेटा एवढ्या मोठ्या बायोच्या पेपरसाठी छोटे छोटे चॅप्टर सुद्धा आपल्याला स्कोरिंगसाठी इम्पॉर्टंट आहेत. सो कुठले चॅप्टर्स अगोदर तुम्ही त्या ठिकाणी करायला पाहिजे? तर मी तुम्हाला या ठिकाणी रेकमेंड करेल की चॅप्टर नंबर 13, चॅप्टर नंबर 14, चॅप्टर नंबर 15 हे शेवटचे जे 3 चॅप्टर्स आहेत ना बेटा, सगळ्यात अगोदर हे कंप्लीट करा. आता तुम्हाला याचे जर व्हिडिओज लागणार असतील त्याचे वन शॉट व्हिडिओज मी बनवलेले आहेत. मी तुम्हाला सांगितलं ना की व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक इम्पॉर्टंट मेसेज पाठवेल ज्यात या सगळ्या गोष्टी ऑलमोस्ट कव्हर झालेल्या असेल. सो या वन शॉट व्हिडिओच्या लिंक्स तुम्हाला मिळून जातील. तुम्हाला काहीच नाही करायचं, माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती मला बोर्ड एक्झाम असं फक्त मेसेज करायचा. मी तुम्हाला तो
मेसेज पाठवून देईल, त्यात ह्या सगळ्या गोष्टी असतील आणि एकाच वेळेस तुम्ही बघू शकता. फक्त क्वेश्चन पेपरसाठी ना बेटा तुम्हाला ऍप्लिकेशनवर जायचं आहे क्वेश्चन पेपर डाउनलोड करण्यासाठी. ओके, ऍप्लिकेशनची लिंक पण सांगून देईल. आता सगळ्यात पहिले हे चॅप्टर्स करा. हे 3 चॅप्टर्स आहेत ना बेटा कंपल्सरी 12 मार्काला आहेत आणि विथ ऑप्शनल 15 मार्काला. सो 12 ते 15 मार्काचं काम तुमचं होऊन जाईल आणि याला जास्त वेळ लागणार नाही. 2 ते 3 तासामध्ये तुमचे हे 3 चॅप्टर्स होऊन जातील. 3 चॅप्टर झाल्यावर फील कसं येईल? अरे वा, माझे 3 चॅप्टर झाले. थोडा कॉन्फिडन्स वाटेल ना, मोटिवेट फील होईल आपल्याला थोडंसं. एकदा कॉन्फिडन्स आला, 15 मार्कांचा कॉन्फिडन्स इथे आला, 8 मार्काचा कॉन्फिडन्स इथे आला बेटा, की साधारण 23 मार्काचा कॉन्फिडन्स आणि प्रॅक्टिकलचे 20-25 मार्क म्हणजे 40-45 पर्यंत आपण पोहोचलोय. पण आपल्याला आउट ऑफ 100 त्या ठिकाणी 60-70 पर्यंत जायचंय आणि आउट ऑफ 70 आपल्याला 40-50 पर्यंत जायचं. ओके राईट. आता पुढचा प्रश्न आपल्यासाठी पडतो की सर हे चॅप्टर झाल्यानंतर पुढचे कोणते करायचे? पुढचे ना बेटा 5, 6, 7 नंबर चॅप्टर्स करा. आता तुम्ही याच्याच आहे ना हा 7 नंबर चॅप्टर बघितला, त्याच्यामध्ये काय रे हॉर्मोन्स आहेत, 5 हॉर्मोन्स बरोबर, ऑक्सिन, जिब्रेलिन, सायटोकायनिन, इथायलिन आणि ॲब्सिसिक ऍसिड. या हॉर्मोन्स पैकी ना एका हॉर्मोनवर फिक्स क्वेश्चन येतो, म्हणजे जवळपास ते एका चॅप्टरचं जे काही वेटेज आहे ते तिथंच कन्झ्युम होतं. या 5ही हॉर्मोन्सवरती ना बेटा मी युट्यूबला काय केलेलं आहे, असे ट्रिक्सवाले व्हिडिओ बनवले. 5-5 मिनिटाचे व्हिडिओ, ऑक्सिनवर 5 मिनिटं, जिब्रेलिनवर 5 मिनिटं, सायटोकायनिन 5 मिनिटं. ते 5-5 मिनिटाचे व्हिडिओ बघा बेटा. तुम्ही युट्यूबला टाकलं जरी ना असं की ऑक्सिन ट्रिक दिगंबर माळी, तुम्हाला लगेच व्हिडिओ येऊन जाईल. तर ऑक्सिनच्या ट्रिक्स बघा बेटा, तुमचा हा चॅप्टर लगेच होऊन जाईल. 6व्या नंबर चॅप्टर सोपा आहे बेटा. त्यात 3 थेरीज आहेत. प्लांट वॉटर रिलेशन हा चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये वॉटरच्या प्रॉपर्टीज काय असतात, वॉटर कसं मूव्ह होतं, त्याच्यानंतर डिफ्युजन म्हणजे काय, इम्बायबेशन म्हणजे काय, बेसिक डेफिनेशन, छोटे डेफिनेशन ते व्यवस्थितपणे करून ठेवा. त्याच्यानंतर बेटा काही थेरीज दिलेल्या आहेत तुम्हाला, 3 थेरी दिल्या आहे बघा शेवटी, कॅपिलरी थेरी है ना, कोहेजन वॉटर टेन्शन थेरी, ह्या ते थेरीज आहेत ना बेटा, या थेरीज तुम्हाला या चॅप्टरमध्ये करायचं. आणि 5व्या चॅप्टरमध्ये ना बेटा डार्विनचे प्रिन्सिपल शक्यतो इम्पॉर्टंट असतात. अडॅप्टिव्ह रेडिएशन सारखा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. ओके, त्याच्यानंतर तो डिफरन्स आहे होमोलॉगस ऑर्गन, ॲनालॉगस ऑर्गन, वेस्टेजल ऑर्गन, अशा प्रकारचे क्वेश्चन जनरली तुम्हाला 5व्या चॅप्टरमधून येतात. सो हे 3 चॅप्टर सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी बेटा 16 ते 18 मार्क्स मिळून जातील. याला पण तुम्हाला त्या ठिकाणी 3 ते 4 तास लागतील. सो अशा पद्धतीने एका दिवसात तुम्ही 6 चॅप्टर्स करू शकता. आणि आता आपल्याला बसावं लागेल एक दिवस, म्हणजे बेटा मी 24 आवर्स म्हणतोय, हा 24 तासाचं नियोजन म्हणतोय. त्या 24 तासापैकी 8 तासाची झोप घेऊन घ्या, 2-4 तास तुम्ही इकडे तिकडे मनोरंजनासाठी करा, 10 ते 12 तास आपल्याला एका ठिकाणी बसून अभ्यास करायचा आहे. या दृष्टीने हे नियोजन असणार आहे. सो याच्यासाठी लागणारं कंटेंट मी तुम्हाला ऑलरेडी देणार आहे व्हिडिओच्या पुढे. त्याच्यानंतर बेटा आपल्याला सरकायचं आहे लार्ज चॅप्टरकडे. आता आपल्या सिलेबसमध्ये लार्ज चॅप्टर सगळ्यात पहिले 2 आहेत. ओके, पहिला आणि दुसरा चॅप्टर बेटा खूप मोठे चॅप्टर्स आहे. पहिला चॅप्टर तर आपण वर्षभर वाचत आलेलो असतो है ना. तुम्ही बघा ना 12वीची सुरुवात असते, नवीन असतो आपण, थोडंसं मोटिवेशन असतं, मग आपण काय करतो पहिला चॅप्टर फटाफट वाचून घेतो, तो आपला झालेलाच असतो. दुसरा चॅप्टर थोडासा मुलांना त्या ठिकाणी इंटरेस्टिंग किंवा कुतूहल असतं की काय नेमकं रिप्रोडक्टिव्ह सिस्टम वगैरे है ना. तर ह्या 2 चॅप्टरचं वेटेज बेटा साधारण 16 मार्काचं आहे. या दोघही चॅप्टरचे 1 शॉट व्हिडिओज मी बनवलेले आहेत, ते एकदा जरा बघा. ते बघायला तुम्हाला 1.5 ते 2 तास लागतील. 1.5x स्पीडने तुम्ही फटाफट बघितलं तर तुम्ही फार कमी वेळामध्ये हे 2 चॅप्टर्स करू शकता. याच्यानंतर बेटा तुम्हाला वळायचं आहे चॅप्टर नंबर 8 आणि चॅप्टर नंबर 9. चॅप्टर नंबर 8 म्हणजे तुमचा हार्ट रिलेटेड चॅप्टर आहे. ब्लड म्हणजे काय, हार्ट म्हणजे काय, एक्सटर्नल स्ट्रक्चर, इंटरनल स्ट्रक्चर है ना, कंडक्टिंग सिस्टीम, आर्टरीज आणि वेन्स मधला डिफरन्स, हे बऱ्यापैकी अशी क्वेश्चन्स तुम्हाला चॅप्टर नंबर 8 मध्ये येतात. चॅप्टर नंबर 9 मुलांना थोडा बोरिंग वाटतो कारण मोठा चॅप्टर आहे. आणि पण मोठा जरी असला बेटा तर या दोघं चॅप्टरचा 8-8 मार्काचे वेटेज आहे, म्हणजे खूप मोठा चॅप्टर आहे. साधारणपणे 16 मार्क कंपल्सरी आणि विथ ऑप्शन 20 मार्क तुम्हाला त्या ठिकाणी देऊन जातील हे दोघं चॅप्टर. या दोघं चॅप्टरचे पण 1 शॉट व्हिडिओज मी बनवलेले. तुम्हाला जास्त जडदास असेल, वर्षभर तुमचं झालेलं नसेल याचा अभ्यास, तर एकदा ते बघा है ना. तर ते बघितलं तर तुमचा त्या ठिकाणी व्यवस्थितपणे कमी वेळामध्ये ते चॅप्टर्स कम्प्लीटही होतील. तुम्हाला एक आयडिया पण येऊन जाईल जेव्हा तुम्ही बोर्ड क्वेश्चन पेपर्स बघणार की नेमकं या चॅप्टर मधले कुठले क्वेश्चन्स आलेले. म्हणून तर तुम्हाला मी अगोदर बोर्ड क्वेश्चन पेपर्स बघायला लावले होते. ओके, हे झालं. हे झाल्यानंतर बेटा 5वी गोष्ट तुम्हाला जी करायची ती म्हणजे तुमच्या सिलेबसमध्ये जे इम्पॉर्टंट डिफरन्सेस आहेत. ओके, साधारणपणे 2 ते 3 मार्काला डिफरन्सेस येतात. ओके, कधी कधी जास्त मार्काला पण आलेले आहेत. सो डिफरन्सेस तुम्ही व्यवस्थितपणे जर करून ठेवले तर तुमचे 2 ते 3 मार्क्स त्या ठिकाणी अजून फिक्स होतात. 2-3 मार्क कमी समजू नका बेटा, स्कोरिंगसाठी ते इम्पॉर्टंट असतात. तर याचा सुद्धा मी एक छान असा व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे, त्यातून तुम्हाला त्या ठिकाणी इम्पॉर्टंट डिफरन्सेस कळतील, त्याचे पॉईंट्स कळतील, एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही कसे लक्षात ठेवू शकता ते सांगितलेलं आहे. तुमचे 3 मार्क्स त्या ठिकाणी कन्फर्म होऊन जातील, 2 ते 3 मार्क्स त्या ठिकाणी कन्फर्म होऊन जातील. सो अशा पद्धतीने तुम्हाला सरकायचंय. आणि हे सगळं झाल्यानंतर बेटा तर मी तुम्हाला त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा काय करायला लावेल, रिकॅप म्हणजे काय रे बेटा, आपल्याला पुन्हा एकदा त्या रिपीट करायच्या, रिवाइज करायच्या. बरेच मुलं रिव्हिजन करत नाही. मग होतं काय, आपण वाचलेलं तर असतं, पेपरला ज्यावेळेस जातो आपण त्या पेपरला बसतो, आपण बघतो की अरे हा क्वेश्चन तर मी वाचला होता पण आठवत नाही, उत्तर येत नाही. तर काय येत नाही बेटा, कारण आपण रिवाइज केलेलं नसतं. सो तुम्हाला पेपरला आठवण्यासाठी अगोदर त्या गोष्टी रिवाइज करायच्या आहे, पुन्हा एकदा वाचायच्या. एकदा वाचून झालं हे सगळं करून झालं की पुन्हा एकदा करायचं बेटा. सो तुम्ही जर व्यवस्थितपणे हे जर बघितलं तर तुम्ही आता या क्षणाला ही स्ट्रॅटेजी जर व्यवस्थित फॉलो केली तर तुम्ही कमी वेळ
तुम्हाला त्या ठिकाणी प्रिपरेशनला लागणार आहे आणि आउट ऑफ 70 तुम्ही 40 to 50 मार्क्स पर्यंत पोहोचू शकता, जास्त पण पोहोचू शकता, पण मी 40 to 50 बोलतो आहे आणि तिकडे प्रॅक्टिकलचे 20-30 म्हणजे 60 to 70 तुम्ही त्या ठिकाणी स्कोअर करू शकता. सर आता हे आम्हाला भेटणार कुठे? तर बेटा हे तुम्हाला भेटणार या मेसेजमध्ये. या मेसेजमध्ये बघा मी जे आता मागच्या स्लाइडमध्ये कव्हर केलेलं नव्हतं तेही सांगतो. जे कव्हर केलं ते सांगतो. पहिले अगोदर डायग्राम्स होत्या, इम्पॉर्टंट डिफरन्सेस होते. याच्या व्यतिरिक्त बेटा व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स 8 मार्काला तुम्हाला येतात. 1 मार्काचे क्वेश्चन्स, बरोबर ना? 1 मार्काचे क्वेश्चन्स किती येतात बेटा? 8 येतात. 8 मार्काचे क्वेश्चन्स तुमचे या ठिकाणी कव्हर होतील. डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स इथे कव्हर होतील, म्हणजे साधारण 8 मार्क आहे तुमचे. मॅच द कॉलम्स सुद्धा 2 किंवा 3 मार्काला येतात आणि इम्पॉर्टंट डिफरन्स 2 किंवा 3 मार्काला. सो इथे तुम्ही जर बघितलं 8 आणि 8 16 आणि 2 18 आणि 2 20 म्हणजे 20 मार्काची हे काम किंवा 20 मार्काची तरतूद या 4 मेसेजेसमध्ये आहे. याच्यानंतर बेटा वन शॉट व्हिडिओज मी तुम्हाला बोललो. तर हे बघा दुसरा नंबरचा चॅप्टर है ना, त्याच्यानंतर 8वा चॅप्टर, 9वा चॅप्टर, 13, 14, 15. सो हे तिघं चॅप्टर किती मार्काला आहे? साधारणपणे बेटा 12 ते 16 मार्काला. त्याच्यानंतर हे दोघं चॅप्टर्स बेटा 16 मार्काला आहे. ओके, हा चॅप्टर किती मार्काला बेटा? 8 मार्काला आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही सिम्पली या व्हिडिओजला बघायचे. व्हिडिओज असे पूर्ण बघत बसू नका. जे जे तुम्हाला येत नाही तेवढंच बघा. 1.5x स्पीडने बघा. थोडं स्पीड वाढवून घ्या, तुम्हाला जेवढं कम्फर्टेबल वाटतं त्या स्पीडने बघा आणि हे लवकरात लवकर कंप्लीट करा, म्हणजे तुमचं काम सोपं होऊन जाईल. आता हे तुम्हाला मेसेज कसा मिळेल? तर हा मेसेज तुम्हाला मिळेल बेटा सिम्पली या व्हॉट्सअप नंबरला. मला काय करायचंय? बोर्ड एक्झाम टाकायचं. बोर्ड एक्झाम. ओके, मला मेसेज करा. ओके, सो बोर्ड एक्झाम असं तुम्ही मला जर मेसेज केला बेटा, तर या मेसेजला मी त्या ठिकाणी तुम्हाला रिप्लाय करेल आणि सगळ्या लिंक्स जे आहे आपल्या मेसेजच्या त्या पाठवून दे. तुम्हाला क्वेश्चन पेपर्स बोर्डाचे हवे असतील तर हे माझं ऍप्लिकेशन आहे. या ऍप्लिकेशनला इन्स्टॉल करायचं. इन्स्टॉल केल्यानंतर बेटा त्या ऍप्लिकेशनच्या डाव्या बाजूला अशा 3 लाईन्स आहेत, त्याच्यावर जायचं आणि स्टडी मटेरियलमध्ये जाऊन तुम्ही बोर्डाचे क्वेश्चन पेपर्स फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो 4 विषयांचे तुम्हाला मिळून जातील. तुम्हाला ज्या हव्यात त्या डाउनलोड करा, प्रिंट करा आणि एकदा रिवाइज करा की कशा पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला आलेले आहेत. ओके, बोर्ड एक्झाम संपल्यानंतर आपण कसली तयारी करतो? सीईटीची तयारी करतो बेटा. सीईटीच्या तयारीसाठी तुम्ही बेसिक लेवलला असाल किंवा तुम्ही ऍडव्हान्स लेवलला असाल तर बेटा तुमच्यासाठी हा मी कोर्स डिझाईन केलाय. हा स्वतःचा माझा डिझाईन केलेला कोर्स आहे. 999 त्याची किंमत आहे. पण यामध्ये संपूर्ण MST CETचा सिलेबस मी एकदम स्टेप बाय स्टेप, कुठल्याही प्रकारची घाई न करता, एखादा विद्यार्थी जर व्यवस्थित हा कोर्स करत असेल तर मी गॅरंटी देऊन सांगतो खूप चांगला स्कोर त्याचा MST CET मध्ये येऊ शकतो. दरवर्षी मी घेत असतो. मागच्या वर्षी 99चा टॉपर हा माझा त्या ठिकाणी कोर्समध्ये आलेला आहे. आता ऑफकोर्स विद्यार्थ्याची मेहनत असतेच, त्याच्यामुळे तुम्ही मेहनत किती घेता यावर पण ते अवलंबून असतं. चॅप्टर वाईज MCQ तुम्हाला मिळून जातील. MST CETला जशा टेस्ट होतात तशा टेस्ट तुमच्या इथे आपण या कोर्समध्ये कव्हर करतो, तुम्हाला सोडवायला देतो. तुम्हाला त्या ठिकाणी तो फील येतो की आपण MST CETचाच पेपर जसं काही सोडवतो आहोत. त्यानंतर या सगळ्यांच्या PDF नोट्स मिळतील तुम्हाला. MST CETच्या इथून मागे झालेले क्वेश्चन पेपरचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मिळतील आणि पूर्ण सिलेबसवर असलेले PDF मॉक टेस्ट आणि सेल्फ डिझाईन पेपर, जे पेपर मी डिझाईन केलेले बेटा असे पेपर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहेत. हा कोर्स तुमच्यासाठी आहे, खूप छान आहे. तुम्हाला जर वाटलं की नाही मला जॉईन करायला पाहिजे, सरांनी सांगितलेल्या गोष्टी मला कळत आहेत, माझी फ्रिक्वेन्सी सरांसोबत मॅच होते आहे, तर नक्की जॉईन करा आणि तुमचा त्या ठिकाणी खूप मोठा फायदा होऊ शकतो. कारण 999 काही खूप जास्त किंमत नाही आहे, त्या मानाने मिळणारं कंटेंट भरपूर आहे. तुम्हाला जर डेमो लेक्चर्स बघायचे असतील, टेस्ट सोडवायचे असतील तर आपल्या ॲप्लिकेशनमध्ये या कोर्समध्ये ते अवेलेबल आहे. ते एकदा जरा बघा, कम्फर्टेबल वाटलं तर लगेच जॉईन करून घ्या. ओके राईट. आणि फायनल तुम्हाला सगळ्यांना तुमच्या अपकमिंग बोर्ड एक्झामसाठी तसंच MST CETसाठी माझ्या बाजूने ऑल द बेस्ट. दिलेली स्ट्रॅटेजी व्यवस्थित फॉलो करा, जास्त टाइमपास करू नका. व्हिडिओ संपलाय, आता लगेच ऍक्शन करायला सुरुवात करा, म्हणजे तुम्हाला बोर्ड एक्झाम जड जाणार नाही. विश यू ऑल द बेस्ट. हॅव अ गुड डे. टेक केअर. बाय. जय हिंद. बाय.